अमरावती महापालिकेच्या 87 जागांसाठी उद्या मतदान होणार आहे आणि एकूणच मतदानाचा उत्साह कमालीचा नागरिकांमध्ये पाहायला मिळत आहे। जिल्हा प्रशासन सुद्धा सज्ज झालेलं आहे। अमरावतीच्या राजापेठ येथील झोन ऑफिस मधनं मतदान केंद्र जे आहेत, ईव्हीएम यंत्र जे आहेत ते वितरित केले जात आहेत आणि याच भागामधून महानगरपालिकेची जी मतदान केंद्र आहेत त्या ठिकाणी मतदान यंत्र पोहोचवल्या जाणार आहेत। संपूर्ण हालचाली आज या दिवसभरामध्ये होणार आहेत आणि नेमकं आजचं काय नियोजन आहे, आजचं काय तयारी आहे, आपण सर निवडणूक निर्णय अधिकारी सर आपल्यासोबत आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। सर, अतिशय उत्साहाचं वातावरण आहे मॅडम, मतदानासाठी आता लगबग सुरू झालेली आहे, मतदान यंत्र वाटप केलं जातं, काय आजच्या दिवसभराचं नियोजन असणार आहे? तर झोन 3 म्हणजेच राजापेठ झोन 3 मध्ये 3 प्रभाग आहेत, 11, 12 आणि 18। त्याचे एकूण 109 मतदान केंद्र आहेत आणि 109 मतदान केंद्रांचे आम्ही जे पथक आहेत, मतदान केंद्राचे पथक PRO आणि PO त्यांचं आज साहित्य वाटप ठेवलेलं आहे आणि त्या टीम सकाळी 8 पासून आज साहित्य वाटप आम्ही करतोय। त्यांच्यासोबत एक पोलीस ऑफिसर पण आहे आणि ते सगळी टीम आज बसेसने रवाना होत आहेत त्यांचे आणि त्यांच्या मतदान केंद्राला आज सर ते सगळे साहित्य वाटप घेऊन जात आहेत। काही दिवसापासून मोठी जय्यत तयारी सुरू होती, ईव्हीएमचं प्रात्यक्षिक असेल, प्रशिक्षण असेल, मतदान कसं केलं पाहिजे हे सगळं प्रशासनाकडून सांगितलं जात होतं। आज सकाळपासून जर पाहिलं तर ब्ल्यू बॅग असेल, ऑरेंज बॅग मध्ये साहित्य नेलं जात आहे, काय साहित्य आहे, कशा पद्धतीने आता मतदानाच्या संदर्भातली प्रक्रिया केंद्रावर राबवली जाणार आहे? तर आमचे प्रभाग 11 आणि 12 मध्ये 4 BU आहेत आणि 18 मध्ये 3 BU आहेत आणि प्लस प्रत्येक प्रभागामध्ये एक CU, तर म्हणजेच एका प्रभागात 4 EVM मशीन्स आहेत आणि कॉमन किट मध्ये इतर साहित्य आहेत आणि कंपार्टमेंट आहे आणि एक स्पेशल किट म्हणून आम्ही त्यांना दिलेलं आहे वेगवेगळ्या रंगाचे तिन्ही प्रभागांना, ज्याच्यात त्या प्रभागाचे विभेदक चिन्ह आहे, सगळं काही आहे, जे त्यांना सगळं साहित्य आम्ही एकत्र देतोय। कंपार्टमेंट, एक कॉमन किट, स्पेशल किट आणि EVM मशीन्स हे सगळं घेऊन मग ते पथक सोबत आम्ही रवाना करतोय। तर सगळं सुटसुटीत झालेलं आहे। जर पाहिलं तर सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी देखील आपल्या सोबत आहेत, मंगेश कडू सर। सर, मतदारांना काय आवाहन करणार आहात आणि जनजागृतीसाठी काय नियोजन आहे? नाही, मतदारांना आमचं आव्हान हेच राहणार आहे की सर्वांनी मतदान केलं पाहिजे, तो त्यांचा अधिकार आहे आणि पूर्ण क्षमतेने त्यांनी मतदान प्रक्रिया राबवली पाहिजे। एकूणच जर पाहिलं तर पूर्ण क्षमतेनं नागरिकांनी मतदान करावं आणि मतदानासाठी महापालिकेकडून जनजागृती सुद्धा सुरू आहे आणि उद्या जर पाहिलं तर प्रत्यक्षात महानगरपालिकेच्या 87 जागांसाठी मतदान होणार आहे आणि त्याची तयारी जी आहे ती जिल्हा प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आली आहे। कॅमेरा पर्सन अभिषेक सह शुभम बायस्कर, NDTV मराठी, अमरावती।